मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त आज अखेर निश्चित झालाच। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरूर लोकसभेचं समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। शिरूर लोकसभेचं मैदान मारण्यासाठी शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील अशा चर्चा सुरू होत्या। याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आणि आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालाच। आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं, शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं, दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं। त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। हे बघा आता की ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे। त्यासाठीच उभं राहणार आहे। तुम्हाला खात्री आहे विजयाची? 100% मला काय माझ्या जनतेला खात्री आहे। माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे। काही गरज नाही ते सोडायचं, त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही। आम्हाला सगळ्यांना, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अबकी बार 400 पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 45, मिशन 48 हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार। नाही असं कुठलं काही म्हटलं नाही, कोणी काय म्हणत नाही तसं। हे महायुती आहे, हा कन्सेन्सस आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये। या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे, त्यामुळं कोणी पळवलं कोणी काय नाही, याच्यामध्ये सरळ सरळ महायुतीतला उमेदवार आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं। शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं अजित पवारांनी म्हटलं होतं। त्यामुळे अर्थातच हा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला होता। त्यामुळे अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुती नेमकं कुणाला उमेदवारी देणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मुंबईमध्ये आपल्या देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये शिरूरमधील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते आणि या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय। येत्या 26 तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि लवकरच आढळराव पाटील यांचं नाव हे महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी मुळीच नव्हती, कारण आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीवर राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर दिलीप मोहिते पाटलांचा आढळराव पाटलांना असणारा विरोध काहीसा मावळला। मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंनी दारुण पराभव केला होता आणि आता ही जागा वाटपात शिरूरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार हे जवळपास निश्चित होतं आणि आढळराव पाटील हे तर सुरुवातीपासूनच शिरूरच्या जागेवर दावा करत होते। त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटलांना लढायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि मधल्या काळात तर पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी आढळराव पाटलांची नेमणूक करण्यात आली होती। त्यामुळे आढळराव पाटलांची बोळवण करण्यात आली अशाही चर्चा रंगल्या होत्या। मात्र आढळराव पाटील आपल्या उमेदवारीवर शेवटपर्यंत ठाम राहिले आणि आज अखेर आढळराव पाटलांनी शिरूरचं मैदान मारण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं हे निश्चित केलंय। आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत औत्सुक्य निर्माण झालंय। तुम्हाला काय वाटतं, शिरूरचा खासदार कोण होणार, आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।